जय संविधान, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 9/2/2026 रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 पैकी 6 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणार. या विजयामध्ये अजितदादा पवारांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाल्यामुळे विजय निश्चित झाला असे नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर 2 पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. एक मिनिट जरा एक मिनिट. शूटिंगच करावं लागतं. घ्या फोटो घ्या पटकन फोटो घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात महाराष्ट्राचे आराध्य दैवत कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीने भावपूर्णाची आदरांजली वाहतो. आपला नेता किती खंबीर होता ते आजच्या विजयाने कळलं. आपला नेता जर आज असता तर आपण जल्लोष केला असता आणि महाराष्ट्र कुठल्या पुढे गेला असता. पण ते नेत्याला ते परवडलं नाही. पण दादाच्या विचारसरणीवर रमेश आप्पा आहेत, दादाच्या विचारसरणीवर जवळ बाबा आहेत, दादांच्या विचारसरणीवर गोगे साहेब आहेत. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व कार्यकर्ते आहेत आणि दादाचं स्वप्न हे सगळे कार्यकर्ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि आता निवडून आले ते जनतेच्या भावना नक्कीच पूर्ण करतील. जनतेची कामं वेगाने नेतील, पंचायत समितीची कामं वेगाने नेतील आणि दादांचा विकसित महाराष्ट्र पुढे घेतील, अग्रेसर करतील अशी एक भावना व्यक्त करतो आणि दादांना आदरांजली देऊन थांबतो आणि सर्वांना मला शुभेच्छा देतो थांबतो. यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आपल्या तुमामांचे मार्गदर्शक आदरणीय हम तुम्हारे साथ हैं, बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाबा डॉक्टर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बस सर्व या ठिकाणी कार्यकर्ते प्रथमतः मी आपले खूप आभार मानतो की आज झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण पार्टीच्या उमेदवारांना मतांनी विजय केल्याबद्दल सर्वांचे मी जाहीर असे आभार. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते महेश अण्णा भागवत आवाज नाही येत ना.
एक म्हणजे गोड मेडिकल म्हणून गोड आणायला त्यांच्या जाणीनं पोटी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस त्याला उभारणे आणण्याचं काम हे खऱ्या अर्थानं मतदार आणि कार्यकर्त्यांनी निघल ना मग या की इकडं थोडं काय येतं यायचं थोडं लगेच पडे जायचं थोडं जायचं लगेच यायचं बरोबर कुठे माझ्या मागून खरा करण्याचं काम आणि मतदारांच्या जीवन त्या ठिकाणी संपन्न झालं आभारही व्यक्त करतो आणि आपण त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. शेवटी या सगळ्या या सर्वांनी अतिशय तन मन धनाने लढवल्यामुळं यश आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं. सगळ्या गोष्टी आता विजेच्या काळामध्ये त्यांच्यासाठी काम करत राहील आणि त्याची कोण पुढच्या काळामध्ये आपल्याला मागेल त्यावेळेस मला खात्री आहे. त्यानंतर आपले आम्हाचे सर्वांचे नेते आदरणीय रमेश अप्पा थोरात प्रधानता स्वर्गीय अजितदादा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज निवडणुकीचे जे काही जिल्हा परिषदेचे निकाल लागलेले आहेत ते ना बोलताना भविष्य असे निकाल दौंड तालुक्याच्या जनतेने नगरपालिकेला दिलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निकाल दिलेले आहेत आणि त्याचं कारण एकच आहे दादांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 37 वर्ष काम करतो आणि म्हणून दादांनी जे काय कामाचा ध्यास दादांच्याकडे होता दादांचा जे राज्यात आणि संपूर्ण माणसाच्या घराघरात एक प्रकारचा आगळा वेगळा आधार होता परंतु ते आकस्मिक तुमच्या आत्महत्या केल्यामुळं या संपूर्ण महाराष्ट्राला आणि घराघराला माणसाला धोका झालेला आणि म्हणून या ठिकाणी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराच्या 2 सभा आम्हाला दिल्या आणि आकस्मिक त्यांचं जाणं तुमच्या अत्यंत झालं परंतु तुम्हाला सांगतो दैवासाठी पडत कुणाचं काही चालत नाही आणि म्हणून आता दादा गेले तर आपण खचून न जाता कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या आता नेत्या सुनेत्रा वहिनी ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या आहेत मला 2दा फोन त्यांचे बी येऊन गेले आता मगाशी 5 जणांचाही फोन येऊन गेला आणि एक दादांना दौंड तालुक्यातल्या आम जनतेने एक एवढी मोठी साथ त्यांच्या आचारा विचाराला दिलेली आहे याचा निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये खूप हे झाला असेल आणि खरोखरीच मी पण तुम्हाला सांगेल चांगल्याला चांगलं म्हणतो आणि जे वाईट असेल त्याला वाईटच म्हणलं पाहिजे तुम्हाला सांगतो गारवाला बापाशेट करू नका हे मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो रमेश थोडं असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या मला एकच सांगायचे की आता आम्ही रिझॉल्व बाबाच्याकडे असतील पैशांच्या नागवडे असतील पैशांना कापत असतील मी असेल आपले बाळासाहेब कापडे असतील आमचे जगताप सर बी या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत जिल्हा परिषद ही आता सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आपल्या ताब्यात आलेली आहे 43 गरज होती 43 सीटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली आहे त्यामुळे कुणाच्या आधाराची कुणाची याची गरज नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो
आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच खरे निधी आणि खरी कामं हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतात आणि ती करण्यासाठी आता तुम्हाला सांगतो बाकीचे सदस्य जरी नवीन असले तरी विठ्ठलबाबाच्या आधारे अंगभर आणि म्हणून सगळ्यांना गाईड करून चांगल्या पद्धतीने कामं या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कशी करता येतील ते निश्चित काही अडचणीचं होणार नाही आणि फक्त त्यांनी सगळ्यांनी 6च्या 6 लोकांनी एकत्रित राहून चांगला एकोपा ठेवायचा कुठेही तुमच्यात थोडा सुद्धा क्लेश झाला नाही पाहिजे मनामध्ये किंतू नाही राहिला पाहिजे काय असतं बऱ्याच वेळा काय होतं काही कान फुके असतात हे जरा शांत राखे काही कान फुके असतात तुम्हाला सांगतो यायचं माझ्या कानात काहीतरी सांगायचं आणि मग त्याच्याबद्दल मी लगेच गैरसमज करून घ्यायचा तसलं डोक्यात अजिबात ठेवू नका तुम्हाला सांगतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चांगला विचाराचार मनामध्ये ठेवून आणि स्वर्गीय अजितदादांचे आचार विचार मनात आपल्या ठेवून आपण जनतेची सेवा करण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्या जनतेची सेवा मी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने करतो या ठिकाणी जे निवडून आले त्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी खूप चांगले कष्ट घेतले खरं राहुलचे गावामध्ये निवडून येणं अजिबात सोपं नव्हतं तरी सुद्धा निरवडीच्या एका छोट्या गावामध्ये त्या गावचे सरपंच आणि त्यांनी निवडणूक एकदम फार हेच करून टाकली हे अशा पद्धतीनं हे काम करणारा कार्यकर्ता येतोय सुद्धा आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आमचे केळगावचे चिरंजीव आहेत आमचे पोळसाहेब शितोळे आल्या होत्या तर पंचायत समितीचे शिवाजी बापू आम्हाला सर्वाधिक मतांनी आल्या